हार्मोनल इम्बॅलन्समुळे तुमच्या चेहऱ्याला, तुमच्या पायाला किंवा अचानक अंगाला सूज येत असेल, अचानक पिरियडच्या आधी तुमचं 1-1.5 किलो वेट गेन होत असेल, तर हे सगळे हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे होतात. आणि हे हार्मोनल इम्बॅलन्स ज्यांना PCOD आहे, थायरॉइड आहे, ज्या महिला पेरीमेनोपॉझलमध्ये आहेत किंवा ड्युरिंग मेनोपॉझलमध्ये आहेत, तर ह्या लोकांना ते जास्त जाणवतात. तर मग हा हार्मोनल इम्बॅलन्स जर आपल्याला बॅलन्स ठेवायचा असेल तर काही ठराविक गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. म्हणजे जर तुमचं एक्सरसाइज कमी होत असेल, बॉडी स्ट्रेचिंग कमी होत असेल, तर हे हार्मोनल इम्बॅलन्स जास्त जाणवतात. तर तुमच्या अंगावरची सूज किंवा शरीरावरची सूज जर तुम्हाला कमी करायची असेल तर एक्सरसाइजला पर्याय नाही. कारण काही टॉक्झिन्स आहेत हे तुमच्या स्वेटिंगमधून बाहेर पडत असतात आणि हे स्वेटिंग नॅचरली पाहिजे. म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करून झालेलं जे स्वेटिंग असतं त्याच्यातूनच ते बाहेर पडत असतं. त्यामुळे सकाळचा काही वेळ किंवा दिवसभराचा एक 45 मिनिटं ते 1 तास हा तुम्ही एक्सरसाइज किंवा कुठल्याही प्रकारच्या व्यायामाला दिला पाहिजे, जेणेकरून ते टॉक्झिन तुमच्या शरीरातून बाहेर पडतील. जर आपण एक्सरसाइज केला नाही तर तुमच्या शरीरामधला कफा इम्बॅलन्स होतो आणि तो स्वेलिंगच्या रूपामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती सूज येणे, पायावरती सूज येणे किंवा अचानक वेट गेणे ह्यासारख्या गोष्टींमधून तो रिफ्लेक्ट होतो आणि परत त्याचा परिणाम तुमच्या ओव्हरऑल हेल्थवरती होतो. तर जर तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स जर नॅचरली बॅलन्स करायचा असेल तर एक्सरसाइज 45 मिनिटं ते 1 आवर अकॉर्डिंग टू युअर प्रकृती, म्हणजे जशी तुमची प्रकृती आहे त्याच्यानुसार केला पाहिजे. आता अकॉर्डिंग टू युअर प्रकृती म्हणजे काय? जर वाताची व्यक्ती असेल तर त्यांनी माइल्ड एक्सरसाइज पुरेसा असतो, जसं 30 मिनिटं ते 45 मिनिटं. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला 45 मिनिटं ते 1 तासाचा हा जो मॉडरेट टाईपचा एक्सरसाइज आहे, मग तो योगा असेल, रनिंग असेल किंवा कुठलेही एरोबिक एक्सरसाइज तुम्ही करू शकता. आणि कफ प्रकृतीच्या व्यक्ती आहेत त्यांना 1 तासापेक्षा जास्त एक्सरसाइज हा झाला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या स्वरूपात झाला पाहिजे. म्हणजे वॉकिंग, योगा, रनिंग किंवा कुठलेही कार्डिओ एक्सरसाइज हे तुम्ही केले पाहिजेत. जाता जाता हार्मोनल इम्बॅलन्स करण्यासाठीची एक टीप की सकाळी जर तुम्ही सन एक्सपोजर घेतलं तर नॅचरल व्हिटॅमिन D तुमच्या शरीरामध्ये मिळतं आणि हार्मोन्स बॅलन्स व्हायला मदत होते. त्यामुळे सकाळचं ऊन किंवा ओव्हरऑल दिवसभरात थोडंफार तरी सन एक्सपोजर किंवा उन्हामध्ये तुम्ही थोडा वेळ थांबलं पाहिजे.